डीजी आतमध्ये बसलेले आहे, एक डीजी वेटिंगमध्ये बसलेले आहे. जी पारदर्शकता असली पाहिजे पोलीस विभागामध्ये ती ठरू शकत नाही, कारण की टेम्पररी डीजी आहे. सरकारने केलं, निवडणूक आयोगाने जे आदेश दिले त्याचं पालन केलं गेलं नाही. ही जी डीजी वेटिंगमध्ये बसलेली आहे ही रिटायर झालेली आहे, या 2 वर्षाचं एक्सटेन्शन दिलेलं आहे आणि ही घटना पाहिजे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणुका पारदर्शक करण्यासाठी आणि रेग्युलर डीजी राज्यातल्या एकनाथ शिंदे आणि फडणवीसच्या सरकारने निवडणूक आयोगालाही बाजूला ठेवून आपल्या पद्धतीनं कारभार करण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाला पुन्हा आम्ही ही तक्रार केलेली आहे, तातडीने याच्यावर कारवाई करा. रामटेकमध्ये अधिकृत बंडखोर जे उमेदवार आहेत काँग्रेसचे, त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे लोक फिरत आहेत. मी तुम्हाला सांगितलं की मी आज संदर्भात आलेलो, आता त्याची माहिती उद्या घेणार, कारवाई बातम्या सकाळपासून चालू आहेत त्या. काँग्रेसमध्ये रवी बंडखोरांचं प्रमाण, भाजपमध्ये अकोल्यातच किती बंडखोर उभे आहेत तुम्ही पाहिजे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात आता महाराष्ट्रामध्ये आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीला यावेळेस महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात फायदा होतो. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीचा चेहरा ठरला. आता सध्या तर महाराष्ट्र वाचवणं हे पहिलं कर्तव्य शरद पवारजी, उद्धव ठाकरेजींनी आमचं आहे. महाराष्ट्र संपेल, महाराष्ट्र घाण ठेवण्याचं काम गुजरातचं चाललेलं आहे. त्यामुळे पहिले महाराष्ट्र वाचवू आणि नंतर हायकमांड त्याच्यावरचा मुख्यमंत्र्याचा निर्णय घेतला. भाजपकडनं एक राहूंगी तो नेक राहूंगी घोषणाबाजी केलेली आहे, त्याच्यावर काय? मी सांगितलं की देशाचे प्रधानमंत्री या पद्धतीची घोषणा करत असेल तर एवढे कमजोर प्रधानमंत्री देशाने पहिल्यांदा पाहिलेले आहेत. 10 वर्ष बहुमताच्या सरकारमध्ये राहिले आणि ते देशाला हित करू शकले नाही, हेच त्यांची कमजोरी आहे. ते बोलतात आहे म्हणून कमजोर प्रधानमंत्री हे बोलत असेल तर जनतेने त्याला किती दाद द्यावी, किती नको द्यावी. हा देश विविध धर्म आणि विविध जातीचा आहे. प्रधानमंत्र्यांनी हे वाक्य बोलावं म्हणजे ती संविधानिक व्यवस्थेच्या विरोधात. नानाभाऊ, वंचितकडून आता अकोला पश्चिममध्ये भाजपच्या बंडखोराला पाठिंबा दिला. आता तुम्हाला तर माहिती आहे ते कोणासाठी काम करतात, त्याच्यामुळे मला त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायचीच नाही. राज्यात महाविकास आघाडी सत्ता आली तर केंद्रातली सत्ता कशी हद्दपार काय? असं आहे की त्यांच्यासोबत जे जोडलेले लोक आहेत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू, त्यांना त्यांचा अंदाज कळेल. त्यांचा अनुभव सगळ्यांनाच आहे नितीश कुमारांचा आणि चंद्राबाबू नायडूचा. कारण महाराष्ट्रामध्ये बहुमतानं सरकार जेव्हा महाविकास आघाडी चालू तर देशातल्या राजकारणावर त्याचा परिणाम होणारच. थँक्यू.